जग राम बंधू लोणचे आता प्रत्येक जण जिंकेल। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर। पोलीस उमेदवारांना घेऊन शिंदेंच्या तर ठाणे प्रकरणावरून कोर्टात जाणार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावर पालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर ठपका। निवडणूक निर्णय अधिकारी जाधवांबाबत प्रतिकूल मत। बिनविरोध उमेदवारांसंदर्भात मनसे थेट कोर्टात जाणार। पैशाचा आमिष आणि तपास यंत्रणांचा दबाव टाकल्याचा मनसेचा आरोप, तर पुरावे सादर करत मनसे कोर्टात जाणार। ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर एकच सभा होणार, संजय राऊतांची माहिती। मुंबईकरांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा शिवशक्तीचा वचननामा। ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन। ठाकरे बंधूंच्या मुंबईकरांसाठी घोषणा। पुणे पालिका निवडणुकीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच केलं लक्ष्य। भ्रष्टाचाऱ्यांचा, पैसे वाटणाऱ्यांचा आणि जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का म्हणत थेट विचारले सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर। महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका। विरोधकांकडे विकासाचा कुठलाही प्लॅन नाही, तर 2.5 वर्ष त्यांना मुख्यमंत्री केलं आणि त्यांनी बंडखोरी केली। गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका। नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत। आता दोन्ही मुलं कार्यरत झाले, कधीतरी थांबायला हवं, राणेंचं वक्तव्य। नवनीत राणांच्या वक्तव्यांची असुद्दीन ओवेसींकडून खिल्ली। तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा, आम्हाला काय करायचंय म्हणत ओवेसींचा राणांवर जोरदार टोला। आणि नाशिकच्या हॉटेलमध्ये टोळक्यांचा हल्ला। हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी। खंडणीसाठी हल्ला केल्याचा अंदाज। मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय। कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या जनता दल आणि आपच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते। या प्रकरणी तक्रारीनंतर ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेने पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत नोंदवण्यात आले। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार योग्य असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिकदृष्ट्या योग्य नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आलाय। विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होतं? आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, ते अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे। हे जे व्हिडिओ समोर आले त्याने विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत, पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत। हे अहवालामध्ये का आलं नाही? तर राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा वापर करत बंजारा समाजाचे नेते असलेल्या माजी खासदार हरिभाऊ जावळेंना दमदाटी करत थेट पोलीस उपायुक्तांना त्यांची सुरक्षा हटवण्याचे आदेश दिले। पण हे त्यांनी ज्या कारणासाठी केलं त्यावरून आता त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय। नार्वेकरांच्या या वर्तणुकीविरोधात आता ठाकरेंनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचं दिसतंय।
राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात. एका आमदाराला विधानसभेच्या अध्यक्षाला घेरणं, त्यांना धमकी देणं, स्वतःचे सिक्युरिटी एजन्सी सिक्युरिटी गार्ड्स लावून त्यांना घेरणं, ही मला असं वाटतं की हा एक क्राईम आहे. आणि अशामुळे त्या ठिकाणी उपस्थित जी व्यक्ती होती त्याच्यावरती CCTV फुटेजेस काढून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी मी या पत्रकार परिषदेद्वारे करतो. राज्यात महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत आणि या बिनविरोध विजयी उमेदवारांविरोधात आता मनसे कोर्टात जाणार आहे. पैशांचा आमिष, तपास यंत्रणांचा दबाव टाकून विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप मनसेनं केलाय. याबाबतचे पुरावे देखील आपल्याकडे असून ते कोर्टात सादर करणार असल्याचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय. या बिनविरोध उमेदवार निवडीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी देखील जोरदार टीका केली होती. उमेदवारांच्या घरात जातात, गेले मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल, आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतायत. हे काम पोलिसांना दिलंय, हे काम पोलिसांना दिलंय आणि पोलीस ते इमान इतबारे करतायत. आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत. किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल, पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील, तुला चंद्रपूरला पाठवू, तुला गडचिरोलीत पाठवू. पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? तुम्ही याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात. उमेदवारांच्या बिनविरोध विजयावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. मत चोरीनंतर आता उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. बिनविरोधच्या ठिकाणी नव्यानं निवडणुका घ्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर विधानसभा अध्यक्ष कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाही, विधानसभा अध्यक्षांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते. कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे. परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका, तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल, तो होऊ देऊ नका. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता.